घ्यायचं, चांगलं असं एकत्र करायचं. हे बघा, कोथिंबीर, मेथीची भाजी, हे सगळं एकत्र करायचं आणि कांदा, हे एकत्र करून असं पूर्ण एकत्र करायचं, मिसळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे करायचे. खायला पण छान आहे आणि करायला पण एकदम सोपं आहे. त्यासोबत भाजी नाही केली तरी चालते, नुसते खायला पण चालते. हे अशा पद्धतीने करायचे. करून बघा आणि खाऊन बघा आणि कशी झाली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हे आपलं धपाटं झालेलं आहे. याला धपाटे म्हणते, कोणी याला पुसणी म्हणते, आपापल्या भाषेमध्ये याचा उच्चार करते. हे बघा, दोन्ही अंग चांगली भाजू द्यायची, दोन्ही साईडनं तेल लावायचं आणि मग ते छान लागते. हे बघा, आपल्याला धपाटे करायचे आहे, तर मी त्यासाठी साहित्य घेतलेले आहे. हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि जिरे. तर याला आता कुटुंब करायचं आहे. तर याच्यामध्ये परत कांदा, कोथिंबीर आणि मेथीची भाजी हे आपल्याला टाकायचं आहे. तर हे आता त्यासाठी कुटून घ्यायचं आहे. तर दाखवते मला. हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे आणि हे ज्वारीचं. हे आता याच्यात आपल्याला घालायचं आहे. हे बघा, याच्यात आता आपल्याला तिखट टाकायचं आहे. याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे. तर याला असं मिसळून घ्यायचं, चांगलं असं एकत्र करायचं. हे बघा, कोथिंबीर, मेथीची भाजी, हे सगळं एकत्र करायचं आणि कांदा, हे एकत्र करून असं पूर्ण एकत्र करायचं, मिसळून घ्यायचं. चांगलं असं मिसळून घ्यायचं, याचा जीव मिळतो. आणि याचा उंडा मळायचा. हे बघा, उंडा मळून घेतलेला आहे. आता उंडा मळाचा झालेला आहे. तर आता मी तुम्हाला एक धपाटे करून दाखवते. चला तर मग आता धपाटे करू. बघा, हे तयार झालेलं आहे. आता तवा पण गरम झालेला आहे. त्यावर आपण
टाकलं ना जास्त कडक होते आणि खायला कुरकुरीत लागते, तव्याला पण चिकटत. हे बघा, अशा प्रकारे करायचे. खायला पण छान आहे आणि करायला पण एकदम सोपं आहे. ते सोबत भाजी नाही केली तरी चालते, नसते खायला पण चालते. हे अशा पद्धतीने करायचे. करून बघा आणि खाऊन बघा आणि कसे झाले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हे आपलं धपाटं झालेलं आहे. याला धपाटे म्हणते, कोणी याला पुसणे म्हणते, आपापल्या भाषेमध्ये याचा विचार करते. हे बघा, कोणी अंग चांगली भाजू द्यायची, दोन्ही साईडनं तेल लावायचं